ओल्या नारळाची वडी करत असताना वडीचं मिश्रण खूपच खुटखुटीत होतं, नाहीतर खूप पचपचित होतं, वडी सेट होत नाही किंवा हे तव्याच्या तळाशी चिकटूनच बसतं आणि मिश्रण करपून जातं. हे सगळे जर समस्या तुम्हाला येत असतील तर काही काळजी करू नका. हे अगदी स्वाभाविक आहे आणि या सगळ्यातून मी गेलेली आहे आणि म्हणून तुमच्याकरता ही 100% फुलप्रूफ रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपलं नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. तर करायचं काय, 2 चमचे साजूक तूप असं तव्यामध्ये घालून घ्यायचं. कढई किंवा तवा जे असेल ते साजूक तुपाने ना असं ग्रीस करायचं, म्हणजे ओला नारळ किंवा वडी शिजत असताना त्याला चिकटणार नाही. आता यामध्ये 4 कप ओल्या नारळाचा चव घालायचं, मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण 7-8 मिनिटं कोरडं असं भाजून घ्यायचं. कोरडं का भाजायचं? ओल्या नारळातला जो ओलावा आहे तो हलका कमी होईल आणि वडी टिकण्यासाठी मदत होते, म्हणून हलकंसं भाजून घ्यायचं. बरं, हे निगुतीने करायचं काम आहे. इतका नारळमध्ये 2 तरी नारळ लागतात इतका खव निघण्यासाठी. मग मी जनरली काय करते, 1 दिवस आधी तयारी करते. 1 दिवस आधी नारळ आणते, तो वाढवते आणि मग खोवून ते खोबरं फ्रीजमध्ये ठेवते आणि मग निगुतीने दुसऱ्या दिवशी वडी करायला घेते. म्हणजे मग कसं त्याच दिवशी सगळा ताण येत नाही. बरं, आता वडी करत असताना शक्यतो खोलगट कढई नका वापरू, असं पसरट घ्या. नॉनस्टिक वापरलं उत्तम. म्हणजे मी नेहमी सांगते ना की घरातल्या वस्तू वापरताना थोडं कॉम्बिनेशन करावं, तवे कढया जे वापरतो ते. तर हे साखर वगैरे चिकटायची जिथे शक्यता असते ना तिथे मग मी शक्यतो हा असा नॉनस्टिक तवा घेते. पसरट घ्या, जाड बुडाचा घ्या आणि खोलगट कढया किंवा खोलगट पातेली वापरायचं टाळा ओल्या नारळाची वडी करताना. आणि आपण नारळ जेव्हा खवतो ना तेव्हा त्याच्या पाठीकडचा काळा भाग नाही घ्यायचा, त्यातला आतला जो पांढरा शुभ्र गर असतो ना तो घ्यायचा, म्हणजे वडीला रंग आणि पोत दोन्ही सुंदर येते. चला, आता जवळपास इथे 7-8 मिनिटं झाली आहेत. हे ओला नारळ छान भाजून घेतला आणि या नारळाचा रंगबिंग अजिबात बदलला नाही, तुम्ही बघू शकाल. फक्त हलका मोकळा झालाय तो. चला, आता 4 कप ओल्या नारळाचा खव आहे, तर त्यामध्ये आपण 3 कप साखर घालतो. आता बऱ्यापैकी ही खुटखुटीत वडी करताना समप्रमाणात घालतात, पण मग अगदीच खूप साखर खाल्ल्यासारखी वाटते. त्यामुळे 3 कपला थोडं कमीच मी घेते, 2.5 कपच साखर घेते, पण तुम्हाला सांगताना 3 कप घेते. तुम्ही पण कमी घेतली काही हरकत नाही. यामध्ये अर्धा कप दूध घालायचं. यामध्ये दूध घालून झालं की गॅस आहे ना अगदी मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर एक 10 मिनिटं हे मिश्रण छान शिजवायचं. आत्ता नाही ते करपत किंवा चिकटत, आता साखरेमुळे त्याला पाणी सुटतं. 3-4 मिनिटं झालेत आणि साखरेला बघा छान पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. हे बघा सरसरीत मिश्रण झालंय. आणखी एक 2-3 मिनिटांनी हे अगदी याला पाणीच सुटेल. आता टोटल 5 मिनिटं झाले आणि इकडे बघा अगदीच सरबरीत हे मिश्रण झालंय, एकदम ओलसर झालंय, अगदीच रसरशीत होतं हे मिश्रण. आता मोठ्या आचेवरच आणखी 7-8 मिनिटं शिजवायचं. आच लहान करायची अजिबात गरज नाही आहे. जोवर त्यामध्ये भरपूर पाणी आहे तोवर मोठ्या आचेवर एकसारखं मिसळत फक्त मिसळत राहा, नाहीतर असं सोडून बसाल आणि मग म्हणाल आमचं करपलं चिकटलं तव्याला, असं नाही चालणार. मोठ्या आचेवर एकसारखं हे 7-8 मिनिटं ढवळत राहूया. आता 15 मिनिटं मोठ्या आचेवर मी हे शिजवून घेतलं आणि हे बघा हे मिश्रण आहे ना असं घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे. बेसिकली या साखरेचा पाक होईस्तोवर आपल्याला शिजवायचं आहे. अगदी गोळा होईस्तोवर वाट नका बघू. गोळा होईपर्यंत वाट बघितली ना तर हे मिश्रण फार खुटखुटीत होऊन जातं आणि मग हव्या तशा वड्या नाही परत. हे हलकं मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाली की मात्र मंद आचेवर करायचं आणि मग मंद आचेवर शिजवत राहायचं. आता इथून पुढे मोठी आच ठेवली ना तर ते करपू शकतं, त्यामुळे मंद आचेवर करा. चला, बरोबर 20 मिनिटं हे टोटल मिश्रण मी शिजवलंय. 15 मिनिटं पहिले मोठ्या आचेवर, शेवटचे 5 मिनिटं मंद आचेवर. आणि हे बघा हे मिश्रण असं तुम्ही केलं ना की हे बघा हे साखरेची तार आल्यासारखं वाटतं, अगदीच घट्ट झालंय आणि याच्यावर हे साखरेचे बुडबुडे यायला सुरुवात झाली. जसं भाज्यांना तेल सुटतं तसं ही साखर आता वर यायला सुरुवात झाली. तर करायचं काय, आता
हे मिश्रण घ्यायचं असं बाजूला. हे मिश्रण थंड करण्याकरता ठेवायचं आणि तोवर इकडे गॅसची आच सुरूच ठेवली, पण अगदी मंद. म्हणजे ते अगदीच मिश्रण खूप मोठ्या आचेवर ठेवलं ना तर पुढे जाईल आणि ते खुटखुटीत वडी होईल, अगदीच खुटखुटीत. ते आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे अगदी मंद आचेवर गॅस सुरू राहूच दे आणि हे मिश्रणही पूर्ण थंड करून घ्यायचं. हाताला चटका बसेल इतका नाही, पूर्ण थंड करायचं. चला, आणि हे थंड झालं मिश्रण, तोवर हे मी ढवळतच राहिले. गॅस आणि अगदी मंद आचेवर आहे. हे बघा, हे मिश्रण हातात घ्यायचं. हे बघा, हे छान चिकटतंय आणि याचा पाकही झालेला आहे, तुम्ही जर बघाल. आणि आता मस्त असं लाडू वळला जातो. याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे. आणि थोडंसं बघाल ना पसरून, तर या साखरेचा बऱ्यापैकी घट्टसर पाक झाला. तर या स्टेजपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं. बघा काय सुरेख लाडू वळला गेला, परफेक्ट. आता या पुढे आपल्याला हे शिजवायचं नाही, इतकंच शिजवायचं. या पुढे जर शिजवलं ना तर आपली नारळाची वडी आहे ना अशी हे नाही होत, रसरशीत नाही होत. खुटखुटीत झाली पाहिजे, पण ती रसरशीत पण झाली पाहिजे. आता गॅस बंद करते. यामध्ये वेलची पूड घालूयात, मिसळून घेऊयात. गॅस बंद आहे बरं का. हे मिश्रण बाजूला आहे. इथे 5 बाय 8 इंचचा ट्रे आहे. याला असं बटर पेपर लावून घेतलाय. त्याला हे थोडे पिस्त्याचे काप लावूयात. हे दिसायला खूप सुंदर दिसतं प्रकार. बदामाचे काप, अगदी थोडूशा गुलाब पाकळ्या. आता असा ट्रे नसेल ना तर ताटली थाळी त्याला तूप लावून घेतलं काही हरकत नाही, पण हे वड्या एकसारख्या पडतात म्हणून हे घेतलं. तर हे मिश्रण यामध्ये घालूयात. बघा, अजिबात भुसभुशीत मिश्रण नाही आहे, छान असं रसरशीत आहे. आणि हे असं एकसारखं पसरवून घ्यायचं. हे बघा, छान हे असं एकसारखं वाटीच्या साह्याने किंवा इथे माझ्याकडे हा चमचा आहे याने प्रेस करायचं. दाबून दाबून घ्या, म्हणजे ते एकसारखं वडी सेट होईल. एकसारखं दाबलं नाही तर सेट होणार नाही. मेनली याच्या कडा दाबायच्या. चला, आता हे सेट करण्यासाठी ठेवूयात. एक अर्धा ते पाऊण तासात छान सेट होते. फार वेळ नाही लागत ही वडी सेट व्हायला. अर्धा तास झालेला आहे. वडी सेट करण्यासाठी ठेवली आणि अजून गरम आहे. गरम गरम असतानाच याच्या वड्या पडायच्या. पूर्ण थंड झाली तर वड्या नाही नीट पडत. तर आधी कड सोडून घेऊयात. ट्रे अजून गरमच आहे. कड फक्त सोडवते म्हणजे तो ट्रेमधून बर्फी एकसारखी बाहेर येईल. चला, कड सोडून झाली. आता हा ट्रे उपडा करायचा. गरम आहे त्यामुळे एखादं डिश किंवा असा प्लॅटफॉर्म घेऊन ही बर्फी आपण काढून घेऊया. वा, परफेक्ट अशी वडी निघाली आहे. क्या बात आहे. म्हणजे प्रेमात पडायला होतं, इतकं छान कलाकृती झाली ना. बघा काय सुंदर दिसते. आ हा हा. त्याच्या वड्या कापूयात. वडी कापताना अशी कायम मधोमध सुरू करायचं, म्हणजे मग वड्या छान एकसारख्या चौकोनी पडतात. वा वा वा. सुख म्हणतो ना ते हेच. एकूण एक वडी आहे ना छान अशी पडते. आता हा ट्रे आडवा करते म्हणजे मला अशी पण छान पाडता येईल. पुन्हा याचा मध्य घ्यायचा आणि याची देखील वडी पाडून घ्यायची. मस्त, काय सुरेख वड्या पडल्यात. क्या बात, क्या बात, क्या बात. चला, उचलून दाखवते. आ हा हा हा. बघा, आ हा 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 हा. एखाद्या कलाकृतीच्या प्रेमात पडावं ना, तसं मी कायम ही नारळाची वडी करत असताना त्याच्या प्रेमात पडत असते. क्या बात आहे. वा. कमाल. बहारदार अशा आपल्या या ओल्या नारळाच्या वड्या तयार आहेत. खुटखुटीत पण आतून रसरशीत. खाताना उगाचच साखर खातोय, खडी साखर खातोय असा भास नाही होणार. मस्त विरघळणार. इतक्या अचूक प्रमाणात ही तयार होते आणि मस्त
तयार होते. इव्हन तुम्हाला मी सांगितलं की तो वडी करताना ना ही अगदी महत्वाचं आहे. गोळा होईपर्यंत वाट नका बघू, रसरशीतच मिश्रण हवं, मगच ते सेट करा. गोळा होईपर्यंत वाट बघितलं तर ती भुसभुशीत वडी होईल नाही. असं हे जे स्मूथ टेक्स्चर आले की नाही, हे तुम्ही मिस कराल. रेसिपी आवडली. बरं किती टिकते? ही महिनाभर छान टिकते. दूध जरी टाकलेलं असलं तरी दूध आपण पूर्ण शिजवून घेतलं, जवळपास त्याचा खवा झालाय, त्यामुळे महिनाभर टिकते छानपैकी, अजिबात खराब होत नाही. रेसिपी आवडली तर काय सांगायची गरज आहे का? करा की पटकन सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.